चला पहा. चालू घडामोडीचा जो आपण संदर्भ पाहत आहोत तर एकंदरीत या ठिकाणी हे जे प्रश्न विचारलेले आहेत तर विद्यार्थ्यांनी आता परीक्षा जवळ आली असता या ठिकाणी कोणत्या प्रकारच्या नोट्स वाचायच्या पहा. आपण जसं डेली पेपर्स असतील किंवा तुमच्या ठिकाणी एखादं न्यूज चॅनल असेल किंवा त्याचबरोबर आपण एखाद्या असणाऱ्या या ठिकाणी ग्रुपमधून असेल किंवा इंस्टाग्राम असेल यामधून आपण जे काही बरेचसे विद्यार्थी या ठिकाणी प्रश्न कनेक्ट करत असतात, त्या नोट्स काढत असतात. तर पहा, आपण काय करायचं, दररोज आढावा घ्यायचा. आता परीक्षेच्या काळामध्ये नेमकं तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये आता तुमचं जवळपास डेट आपण जर समजा परीक्षेची डिक्लेअर होत असेल तर आपल्याला या ठिकाणी माहिती आहे की आपण डिस्ट्रिक्टला कुठे जाणार आहेत, म्हणजे जिल्हा पोलीससाठी आपण जिल्हा निवडलेला आहे. तर म्हणून आपण त्या बाबतीत असणाऱ्या जिल्ह्याच्या या ठिकाणी आपण अभ्यास करायला काहीच अडचण नाही. आता समजा एखाद्याने निवडलेल्या जिल्ह्यापैकी आहे आता ठाणे ग्रामीण एक्झाम्पल पहा, ठाणे ग्रामीण जिल्हा आहे एक्झाम्पल तुमचा आणि तुमचं इथं फिजिकल आलेलं आहे. तर तुम्हाला या जिल्ह्याच्या बाबतीत या ठिकाणी काय वाचायचं, तर एक लक्षात ठेवा, आता ठाणे ग्रामीण नेमका जिल्हा कुठे आहे, तर हा कोकणातला जिल्हा आहे. म्हणून आपल्याला समजलं पाहिजे की नेमक्या या ठिकाणी ठाणे शहर, ठाणे ग्रामीण, तर या जिल्ह्याच्या आसपास असणाऱ्या या ठिकाणी कोणते कोणते जिल्हे आहेत, या जिल्ह्याचं वैशिष्ट्य काय आहे, या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी प्रशासकीय असणारी पूर्ण टीम जी आहे ही आपण वाचून घेणं गरजेचं. नेमकं आपल्याला त्या जिल्ह्याच्या बाबतीत जे प्रश्न आहेत की नेमकं त्याची भौगोलिक परिस्थिती काय आहे, तिथे काही वारसा या ठिकाणी त्या जिल्ह्याला असं काही लाभलेला आहे का, काही एखादं देवाचं स्थान तिथे प्रसिद्ध आहे का, किंवा काही तिथून एखादी, जसं आपण पाहतो की त्या असणाऱ्या जिल्ह्यामधून काही एखादी मोठी व्यक्ती राज्याच्या देशाच्या राजकारणात आहे का, किंवा या ठिकाणी मोठ्या पदावर या ठिकाणी तिथली व्यक्ती आहे का, या बाबतीतले प्रश्न असतील. किंवा त्याचबरोबर तिथे काही असणारं, जसं आपण पाहतो की स्थानिक असणाऱ्या यात्रा उत्सव वगैरे या बाबतीतले काही प्रश्न विचारलेले असतात. तर आपण त्या जिल्ह्याचा जो आहे त्याच्या स्थापनेपासूनचा तर सद्यस्थितीमध्ये या ठिकाणी त्या जिल्ह्यामध्ये किती आमदार खासदार असतील किंवा जिल्हा परिषद जे असणारे या ठिकाणी आपण पाहतो की तिथे असणारे नुकत्याच झालेल्या जशा निवडणुका असतील. आता ग्रामीण भाग म्हणल्याच्या नंतर आपल्याला या ठिकाणी तिथे जसं आपण पाहतो की बाकी या ठिकाणी असणाऱ्या ज्या घडामोडीच्या संदर्भात देखील प्रश्न असू शकतात. तर या सगळ्या गोष्टीचा आढावा आपल्याला या ठिकाणी त्याच्यामध्ये घ्यायचा आहे. म्हणून जिल्हा विशेष वाचत असताना नुसतं काहीतरी मुलं मार्केटचं पुस्तक आणतात, जे जुनं बुक्स असतात त्याच्यावरती ते परमनंट नॉलेज, क्षेत्रफळ किती, तालुके किती, जिल्हे किती, पाठीमागे झालेलेच आमदार असतात, जुनेच खासदार असतात, हे करत बसायचं नाही. त्यामध्ये काय होतं, हे प्रश्न या ठिकाणी आपल्याला त्याच्यावरती चुकतात. आपण जुनं पुस्तक वाचतो का नवीन वाचतो याच्याकडे लक्ष देत नाहीयेत. कारण काय असते, मार्केटला जिल्हा विशेषचे जवळपास पुस्तकं जे असतात हे 2-2, 3-3 वर्षापूर्वी तयार केलेले असतात. म्हणून त्याच्यावरतीच या ठिकाणी फोकस न करता किंवा त्या पुस्तकाच्या भरोशावर त्या जिल्ह्याच्या पेपरला न जाता नेमकं आपण न्यूजपेपरमधून असेल किंवा एखाद्या या ठिकाणी जसं आपण लेक्चरमधून एखादी माहिती त्याची घेऊ शकतो किंवा ऑनलाईनवरतून या ठिकाणी आपण त्या जिल्ह्याचं सध्याची स्थिती काय आहे त्याचा आढावा आपण घेऊ शकतो. म्हणून विद्यार्थ्यांनी गडबड न करता की आपण जो जिल्हा सिलेक्ट केलाय तर त्या जिल्ह्याची या ठिकाणी आजचे अपडेट घेत चला. नेमकी सध्याची परिस्थिती तिथे म्हणजे काय आहे बुवा परिस्थिती, म्हणजे तिथे या ठिकाणी कोणते प्रशासन आहे, कशा पद्धतीने या ठिकाणी तिथे कलेक्टर कोण आहे, तिथे या ठिकाणी आयुक्तालय असेल तर आयुक्त कोण आहेत, पोलीस आयुक्त कोण आहेत, किंवा तिथे असणाऱ्या ठिकाणी मुख्य कार्यकारी अधिकारी कोण आहेत, या सगळ्या बाबीचा आढावा त्यांनी घ्यावा. पहा, आरबीआयचे 26वे गव्हर्नर कोण ठरले आहेत असा प्रश्न आहे. पहा, आता आरबीआयच्या बाबतीत जर आपण विचारलं तर या ठिकाणी ही जी आहे आपल्या देशातली जी आहे सगळ्यात मोठी बँक, आता सगळ्यात मोठी बँक म्हणजे काय, सगळ्या असणाऱ्या बँकची या ठिकाणी आपण जे म्हणू मॉनिटर बँक, जसे या ठिकाणी ही आरबीआय जी आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, जिची 1935 ला या ठिकाणी देशामध्ये स्थापना झालेली. तर आपल्याला या ठिकाणी हे समजलं पाहिजे की आरबीआय नेमकी कुठे आहे, तर आरबीआय मुंबई येथे आहे. म्हणजे पहा, महाराष्ट्राची राजधानी असणारी या ठिकाणी मुंबई, तिथे असणारी आरबीआय ही बँक आहे. तर या बँकेवरती या ठिकाणी दरवर्षी जसं आपण पाहतो कुठलीही पोलीस भरती असो तिथे प्रश्न असतो की या आरबीआयचे गव्हर्नर कोण आहे. जसं आपण पाहतो की प्रत्येक असणाऱ्या पैशावरती या ठिकाणी जसं आपण पाहतो महात्मा गांधी आपल्याला पाहायला भेटतात. गांधीजी बरोबर आपल्याला त्या असणाऱ्या
आरबीआयच्या गव्हर्नरची या ठिकाणी तिथे सिग्नेचर असते. म्हणजे हे जे गव्हर्नर असतात आरबीआयचे, तर याच्यावर प्रश्न मग सध्या आरबीआयचे गव्हर्नर कोण आहेत, तर संजय मल्होत्रा हे सध्या आरबीआयचे गव्हर्नर आहे. पहा, नव्याने झालेले या ठिकाणी संजय मल्होत्रा हे सध्या आरबीआयचे गव्हर्नर आहेत आणि ते 26वे आहेत. एक लक्षात ठेवा, ते कितवे आहेत असा प्रश्न देखील या ठिकाणी बऱ्याच वेळेस विचारण्यात आलाय. पहा, जिथे आपण पाहतो बँकिंगच्या बाबतीत जर पोलीस भरतीत प्रश्न असेल तर 100% बँकिंग वरती गव्हर्नर विचारण्यात आलेले आहेत. म्हणून आपण गव्हर्नर वरती या ठिकाणी विचारलेला प्रश्न या ठिकाणी लक्षात ठेवावा, कारण बँकेच्या संदर्भामध्ये या ठिकाणी हा प्रश्न कंपल्सरी विचारलेला आहे. पहा, त्यानंतर जसं आपण पाहतो की आता राज्याचे मुख्यमंत्री असतील किंवा देशाचे पंतप्रधान असतील किंवा राज्यपाल असतील ज्या त्या राज्याचे, यावरती जे प्रश्न विचारण्यात आलेले आहेत तर तिथे या ठिकाणी ते कितवे आहेत, कोणत्या राज्यातून आलेले आहेत. आता आपल्याला राज्यपाल विचारल्यानंतर राज्यपाल होण्यासाठी ती व्यक्ती बाहेरील राज्याची व्यक्ती असू शकते, म्हणजे असतेच, कारण त्या त्या राज्याच्या व्यक्तीला राज्याचा राज्यपाल केला जात नाहीये. म्हणून त्याच्यावरती प्रश्न जे आहेत, देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे कितवे मुख्यमंत्री ठरले आहेत असा प्रश्न आहे. सध्या पहा, जसं आपण पाहतो की मंत्रिमंडळावरती मी तुम्हाला याआधी पण सांगितलं की मंत्रिमंडळाचा आढावा जो आहे तर आपण या ठिकाणी कसा घेतला गेला पाहिजे, की परीक्षा आपण सिलेक्ट केली, आपला ग्राउंड चांगल्या पद्धतीने आलेला आहे. आता आपण पेपरला देखील या ठिकाणी लवकरच आपला 15 ते 20 दिवसामध्ये या ठिकाणी जी परीक्षा होणार आहे, तर त्या परीक्षाचं या ठिकाणी दृष्टिकोन समोर ठेवून आपण या ठिकाणी राज्याचा असेल, देशाचा असेल, हे मंत्रिमंडळाचा एक आढावा घेणं गरजेचं आहे. या बाबतीतली चर्चा करणं आपण या ठिकाणी फार आवश्यक आहे. म्हणून त्यामध्ये मी तुम्हाला समजा प्रश्न विचारला, तर देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे कितवे मुख्यमंत्री आहेत, तर ते 18वे मुख्यमंत्री आहेत. लक्षात ठेवा, 18वे मुख्यमंत्री महाराष्ट्राचे असा जर प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर आपल्याला लिहायचंय देवेंद्र फडणवीस. म्हणून लक्षात ठेवा, शरद पवारांच्या नंतर 3दा मुख्यमंत्री पदाची शपथ घेणारी व्यक्ती कोण आहे असा प्रश्न जर विचारला तर त्याचं उत्तर देखील देवेंद्र फडणवीस लिहायचं. पहा, जसं आपण पाहतो की महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, जसं देशाचे माजी कृषी मंत्री देखील म्हणता येईल, जे शरद पवार आहेत, ते 4 वेळा या ठिकाणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झालेले आहेत आणि त्यांच्यानंतर 3 वेळा मुख्यमंत्री होण्याचा मान फडणवीस यांना जातो. ओके.